आता आपण फायनली चाललो आहोत आपल्या आष्टी रेल्वे स्टेशनकडे आणि रेल्वे स्टेशनच्या साईडला जे अंडर कन्स्ट्रक्शन जे काम झालंय तर ते काम बघू शकताय तुम्ही, कसलं भयानक काम आहे। असं काम ह्याच्या अगोदर मीही पाहिलेलं नाहीये। वरतून पटरी वगैरे गेलेली आहे, असं खतरनाक काम झालेलं आहे इथं। अशा प्रकारे आता आम्ही चाललो आहोत रेल्वे स्टेशनकडे, अंडरग्राउंड मार्गाने चाललो आहोत आम्ही। तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत आज आपल्या अति महत्त्वाच्या आणि अतिशय सुंदर अशा आपल्या न्यू आष्टी या रेल्वे स्टेशनवरती। तर चला तर आपण रेल्वे स्टेशनची पाहणी करूयात। बस आणि आता आम्ही फायनली आलो आहोत, आम्ही आष्टीच्या ह्या स्टेशनवरती आलो आहोत। इथलं काम जर बघितलं तर इथं काम 100% कंप्लीट आहे। बघू शकता तुम्ही, हे इलेक्ट्रिशियनचे पोल बघू शकता, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की हे काम इथलं 100% कंप्लीट झालेलं आहे। ते अशा प्रकारे आष्टी स्टेशनवरती आलो आहोत आपण। तर चला तर आपण बघूयात आष्टीच्या रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती आहे आणि कशा प्रकारे इथलं स्टेशन आहे ते। अशा प्रकारे हे आष्टीचं रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो। सध्या तरी इथे कुठलाही पॅसेंजर वगैरे नाही आहे, कुठलेही इथं स्टाफ रूम वगैरे नाही आहे, सगळं बंद अवस्थेत आहे। स्वच्छताही नाही आहे इथं एवढी काही खास। गाडीची जे आवागमन आहे, जे रेलचेल आहे, तर दिवसातनं एक वेळेस गाडी येते इथं, एवढंच वैशिष्ट्य आहे। ह्याच्या पलीकडती कुठलीही सध्या तरी इथली सुविधा वगैरे नाही आहे आपल्या ह्या आष्टीच्या ह्या रेल्वे स्टेशनवरती। अशा प्रकारे इथला हा नजारा आहे। 1, 2 आणि 3 असे ट्रॅक आहेत। इलेक्ट्रिशियनचं काम पूर्ण 100% कंप्लीट झालेलं आहे। इलेक्ट्रिशियन जे काम आहे, साईडलाच थर्मल वगैरे आहे। काम कंप्लीट असल्यामुळे गाडीची जे रेलचेल आहे किंवा जे आवागमन आहे ती सारखीच रोजची रोज आहे, अपडेट आहे इथलं। छान असं हे रेल्वे स्टेशन आहे। स्वच्छतेअभावी थोडंसं आपल्याला थोडं वेगळं वाटेल, पण ज्यावेळेस इथं कर्मचारी स्टाफ वगैरे किंवा रेल्वेची आवागमन वाढेल त्यावेळेस नक्कीच इथलं जे चित्र आहे, इथली जी परिस्थिती आहे ही नक्कीच सुधारेल आणि इथं स्वच्छताही राहील आणि सगळ्याच गोष्टी इथं सुविधा उपलब्ध होतील। हे अशा प्रकारे हे आपल्या आष्टीचं हे महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहे। आणि आता आपण रेल्वे स्टेशनवरती पाहणी करत आहोत की काय परिस्थिती आहे रेल्वे स्टेशनची, कुठल्या प्रकारे इथलं काम झालंय आणि काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत ते। अशा प्रकारे हे जे काम आहे, इलेक्ट्रिकलचं जे काम आहे, तर कर्व पण खूप मोठा आहे, 90 डिग्रीज कर्व आहे। आणि इलेक्ट्रिशियनचं काम तुम्ही बघू शकता माझ्या समोरती, पण काम पूर्ण कंप्लीट झालेलं आहे। छान वाटतं इथं निसर्गरम्य वातावरणात आणि सुसज्ज असं हे आष्टी न्यू आष्टी आपलं रेल्वे स्टेशन आहे, बघू शकतात मित्रांनो। तर हे आता आपण आलो आहोत न्यू आष्टी, आष्टीच्या ह्या महत्वाच्या आपल्या अहिल्यानगर ते बीड ते परळी असे ह्या
रेल्वे लाईनवरती आपण महत्त्वाच्या ह्या टप्प्यात आलेलो आहोत. माझ्या समोरती स्क्रीनला बघू शकता तुम्ही वरती की इलेक्ट्रिशियनचं जे काम आहे ते पूर्णतः कंप्लीट झालेलं आहे. आणि इथे जी गाडी आहे आपली ही अपडाऊन करते, रोजच्या रोज अपडाऊन असतं ह्या गाडीचं इथल्या. तर अशा प्रकारे बघू शकताय आष्टी रेल्वे स्टेशनची परिस्थिती हे तुम्हाला दाखवतो. तर चला तर आपण थोडं रेल्वे स्टेशनच्या वरती जाऊयात, इमारतीमध्ये जाऊयात आपण. काय कशा प्रकारे इथल्या सुविधा आहेत, काय स्ट्रक्चर आहे आणि कसं आहे हे आपण दाखवूयात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. हॉल वगैरे आहे, खूप मोठं असं हे स्टेशन आहे. आतमध्ये जाणं आपल्याला थोडं कम्फर्टेबल नाहीये. तर बघू शकतात असा हा प्रकारे हा नजारा आहे आपल्या आष्टी रेल्वे स्टेशनचा, सुंदर आणि छान. आता आपण थोडं वरती आलो आहोत, आष्टी रेल्वे स्टेशनच्या थर्ड फ्लोअर वरती आलो आहोत. अशा प्रकारे इलेक्ट्रिकल खंबे दिसतात, ते पूर्ण इलेक्ट्रिकलचं काम झालेलं आहे. हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि ही जी साईट आहे तर ही साईट आहे आपली अंमळनेर, शिरूर, अंमळनेर, विगणवाडी, रायमोहा आणि बीड नंतर आपली परळी अशी ही साईट आहे. ह्या साईटचं काम बघू शकतायत. काम कम्प्लिटेशन आहे, पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. 100% काम कंप्लीट झालेलं आहे आपल्या इलेक्ट्रिकल गाडीचं. आणि गाडी इथं रोज अप टू डेट एक चक्कर तर गाडीची 100% असतेच असते. फक्त संडेच्या दिवशी गाडी बंद राहते, स्टॉप असते गाडी. बाकी तर तुम्ही लाईनचं बघू शकतायत, पूर्ण लाईन कंप्लीट आहे. आणि अशा प्रकारे हे आपल्या न्यू आष्टी रेल्वे स्टेशनचा हा नजारा आहे. वरतून पाहू शकतायत. आतापर्यंत कुठलाही युट्यूबर इथे येऊन गेलेला नाहीये किंवा कुठल्याही युट्यूबरने एवढी डीप मध्ये जानकारी दिलेली नाही, माहिती दिलेली नाहीये. तर आपण आपल्या चॅनलवरती आपण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या चॅनलला नवीन असताना तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण आम्ही तुमच्यासाठी जे अपडेट देण्याची धडपड असते आमची ती खूप तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमुळे आम्हाला प्रेरणादायी ठरते. आणि आम्ही तुमच्यासाठी अशीच धडपड करत राहू. फक्त आम्हाला तुमचं प्रेमरूपी एक लाईक आणि प्रेमरूपी तुमचा एक सबस्क्राईब असणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे मित्रांनो. कारण त्या तुमच्या सबस्क्राईब आणि लाईकमुळं आम्हाला एक चालना भेटते, आम्हाला एक प्रेरणा भेटते. तर मित्रांनो
बाकीच्या ज्या सुविधा आहेत, फुल रूम, पिण्याचे पाणी, डीजे रूम आणि इलेक्ट्रिकल रूम, ऑफिस रूम, असे बरेचसे प्रकारचे रूम्स वगैरे आहेत तिथं. सगळ्या सुविधा आहेत. पर माणसांची कमतरता आहे, स्टाफ मेंबरची कमतरता आहे. कारण आणखीन हा रूट डेलीचा झालेला नाहीये किंवा डेली रुटीनला झालेला नाहीये. सध्या तरी टेस्टिंग वगैरे सुरू आहे आणि ह्या रूटची डेली चेकिंग वगैरे सुरू आहे. म्हणून इथं स्टाफ वगैरे तर नाहीये कुठला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण फायनली आपण आष्टीच्या रेल्वे स्टेशनचे आपण काही फुटेज तुम्हाला दाखवलेत. आष्टीच्या रेल्वे स्टेशनची तुम्हाला परिस्थिती दाखवली. आष्टीचे रेल्वे स्टेशन कशा पद्धतीने आहे आणि कशा पद्धतीने इथलं स्ट्रक्चर आहे, कशा पद्धतीने आपल्या पॅसेंजरसाठी सुविधा उपलब्ध आहेत, असं मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण हे दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की ह्या भावाला तुमचा लाईक रूपी आणि एक सबस्क्राईब रूपी प्रेम तुमचं माझ्या पाठीशी असू द्यात मित्रांनो. तर मी नक्कीच तुम्हाला ह्याच्याही पेक्षा भारी भारी अपडेट देण्याचा मी नक्की एक प्रामाणिक प्रयत्न करेल. तर पुन्हा एकदा म्हणतो मित्रांनो, असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि लाईक आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा.